नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्याच काही दिवसांमध्ये आपले महाराष्ट्राचा किंवा आपल्या देशाचा एक असा कोहिनूर हिरा, जो हिरा आपल्यातून निघून गेला, ते म्हणजे आपले रतन टाटा साहेब. ज्या टाटांनी, म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ना, की ज्या टाटांनी गाडीमधून जात असताना बाजूच्या एका बसलेल्या बाईकवरच्या त्या कुटुंबाला सर्व पाहिलं आणि त्या माणसाला मनातून वाटलं की अरे नाही, यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, एक चारचाकी आली पाहिजे. भले ती कशीही छोटीशी असो, भले त्याच्यामध्ये काही फीचर नसतील, पण ही बाईकवरती 5-6 जण बसलेत, ही सगळी मुलं बाळांना घेऊन ही कुठं पडली तर यांचं काय जीवाचं होईल, याचा सगळ्याचा विचार करून त्या माणसानं नॅनो सारखी एक छोटी खानी गाडी काढली. त्या गाडीमध्ये त्यांना असं वाटलं की संपूर्ण गरीब कुटुंब, जी कोणी गरीब असतील लोक, ती त्याचा वापर करतील, त्यांना कुठेतरी एक गाडीत मध्ये बसल्याचा स्वतःचा एक असा फील येईल, आणि या सगळ्या गोष्टींसाठी त्या माणसाने विचार केला. आता त्यांची नॅनो आम्ही फ्लॉप केली. आम्हाला वाटलं हे काही जायला गाडी आहे, काही खेळण्यातली गाडी. पण आता त्याच दर्जावरती तशीच MG कॉमेटची जी काही छोटेखानी गाडी आली, ती मात्र आम्ही घेऊन येतोय. बघा ना, ज्या माणसानं मनापासून विचार केला इथल्या लोकांसाठी, इथल्या गोरगरिबांसाठी, इथल्या जनतेसाठी, मनातून ना, त्याला कुठला धंदा करायचा नव्हता त्याच्यामध्ये, त्या माणसाला आम्ही लथाडून टाकलं, त्या माणसाला आम्ही बाजूला करून टाकलं. ज्या टाटांनी सडळ हस्ते या देशातल्या कित्येक NGOंना, कित्येक संस्थांना, गोरगरिबांना सडळ हस्ते आपल्या रकमेतली कितीतरी रक्कम वाटून टाकली. ज्या रतन टाटांनी कोविडच्या काळामध्ये कितीतरी कोटी रुपये भारत सरकारला, महाराष्ट्र सरकारला दिले की बाबा ही जी काही आपली माणसं आजारी पडून आहेत त्यांच्यासाठी हे पैसे लावा, त्यांना जगवा, हा विचार करणारे रतन टाटा साहेब. ज्या रतन टाटांनी आपल्या आर्मीसाठी, आपल्या जवानांसाठी कित्येक वाहनं दिली, कित्येक गोष्टी दिल्या, ते रतन टाटा साहेब आम्हाला चोर वाटतात, याच्यासारखी दुसरी दुर्दैवी कुठली गोष्ट नाहीये. म्हणजे ज्या रतन टाटांनी तुमच्या मिठापासून मोठ्यातल्या मोठ्या अगदी करोडोंच्या गाड्यांपर्यंत, मी लँड रोवर असो नाही तर जागवार असो, या सगळ्या बिझनेस चेन मध्ये कधीही गोरगरीब माणसाला, कधीही गरीबाला, कधीही खालच्यातल्या खालच्या माणसाला कधी वाटू दिलं नाही की तू माझ्या साखळीतला हिस्सा नाहीत. म्हणजे जे रतन टाटा साहेब त्यांच्या साध्यातल्या साध्या कामगाराला कंपनीतल्या देखील वैयक्तिक जाऊन भेटत होते, तो माणूस किती सूक्ष्म विचारदर्शी असेल, तो माणूस खरोखर किती देशप्रेमी असेल, हे त्यांच्या या संपूर्ण गोष्टीतून दिसून येतं. एकीकडे अंबानींचं थाटातलं लग्न होतं, त्यांच्या अंगावरची कपडे कित्येक करोडोंची असतात, त्यांच्या सगळ्या गोष्टी लग्नातल्या करोडो रुपयांची धुळधाण करणारे असतात. त्याच अंबानींच्या समोर उभे असणारे रतन टाटा कधीही या धुमधामीच्या गोष्टींमध्ये राहत नाहीत. ते फक्त आणि फक्त गोरगरिबांचा विचार करतात. आणि ही वस्तुस्थिती, हे काही खोटं नाहीये कुठलं. म्हणजे तुम्ही रतन टाटांच्या सगळ्या गोष्टी काढाल तर त्यांनी किती पैसा गोरगरिबांसाठी वाटलाय, ही तुम्हाला गोष्ट ऐकून थोडंसं धक्काच बसेल. म्हणजे छोटीशी गोष्ट घ्या ना, ते कुत्र्यांच्या गळ्यामध्ये तो चमकणारा रिफ्लेक्टरचा पट्टा किंवा गायींच्या गळ्यामध्ये घालण्याचं काम, किंवा त्या NGOला सगळ्यात जास्त पैसे देणारा माणूस कोण असेल ते रतन टाटा असतील. किंवा ही लोक ही कुत्री बित्री गाड्या खाली येऊन मरतायत, या गाया बिया रस्त्यांवरती यांना कोणी उडवून टाकते, दिसत नाहीये ड्रायव्हरला की पुढे कोण आलंय, या सगळ्या गोष्टीचा सूक्ष्मदर्शी विचार करणारे रतन टाटा साहेब, त्यांच्याविषयी हे काँग्रेसचे नाना पटोले हे सांगतात चोर येते. हे बाकीच्या सगळ्या आपल्या उद्योजकांना मोठ्या मोठ्या चोर समजतात. मग तुमच्यासाठी कोण उद्योजक आहेत? अमेझॉनचा मालक एलॉन मस्क हे तुमचे उद्योजक आहेत का? तुमचा सोरोस कोण? तो सोरोस तुम्हाला पैसे वाटणारा, या काँग्रेसला पोचणारा, तो तुमच्यासाठी उद्योजक आहे. पण आपल्या देशामध्ये राहून इथं मोठे उद्योगधंदे करून आपल्या लोकांना रोजगार निर्मिती करून देणारे अदानी असतील, अंबानी असतील, टाटा असतील, बिर्ला असतील, कोणीही असतील, हिरानंदानी असेल, तर कोणी लोढाबेडा असेल, याच्यामध्ये काम करणारी तुमच्या आमच्यासारखे गरीब. अदानींनी कुठलं फरमान नाही काढलं की माझ्या कंपनीत कुठला मुसलमान काम नाही करणार, ना कुठला दलित काम नाही करणार. ना अदानींनी कोणी सांगितलं, ना टाटांनी कधी सांगितलं की माझ्या याच्यामध्ये माझ्याच धर्माचे लोक फक्त काम करतील. सगळ्या जाती धर्माची लोक त्यांच्यामध्ये आहेत. आणि हे काँग्रेसची लोक, घाणेरडी मानसिकता, यांची विचारसरणी बघा काय. तुम्ही टाटांना चोर म्हणता, तुमची लायकी आहे का तेवढी? टाटा बिर्लाला लुटून नेऊन देण्यासाठी केले तुम्ही, त्याला नाही येत. तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, नाही ते सांगतो ना मी. टाटा बिर्ला आणले तिथे खनिज संपदा लुटायसाठी आणले. इन्व्हेस्टमेंट दाखवा. तिथं कुठे इंडस्ट्रीज उभी झाली, कुठे उभी झाली, इन्व्हेस्टमेंट कुठे आहे? तुम्ही तिथे खनिज संपदा लुटण्यासाठी त्या लोकांना आणलेला. हे आरोप नाही, वस्तुस्थिती तुम्हाला माहिती आहे. ह्या असल्या विचारसरणीची माणसं, ही असली घाणेरडी माणसं हे अदानी अंबानीच्या गोष्टी करतायत. अदानी अंबानी काय मोदी आले तेव्हाच उभे नाही राहिले, तुमच्याही काळात होते. फक्त तुम्हाला आता पैसे मिळायचे बंद झालेत म्हणून तुमची तिळपापड होतोय, तुम्हाला राग येतोय की बाबा बघा चायला हे सगळे बिझनेसमन मोदी सोबत जात आहेत पुढे, त्यांना वाटते मोदी पुढे घेऊन जात आहेत. आता तुमच्या काळामध्ये होतं तेव्हा चांगले पैसे कमवत होता तुम्ही देखील. हे बिझनेसमन काय 2014ला मोठ्या यांच्या कंपन्या नाही झाल्या, हे आधीपासूनच होते, पूर्वीपासूनच होते. तुम्हाला मिळायचं बंद झालं की तो वाईट, मिळत होतो तोपर्यंत चांगला, की असली गोष्ट या काँग्रेसी मनोवृत्तीची एकनाथ शिंदे साहेबांनी बरोबर यांना ठेचलंय. नाना पटोले आपले माझे मित्र आहेत. सुरजागड प्रकल्प सुरू होत नव्हता त्यावेळेस सगळे विरोधात होते. पालकमंत्री म्हणून मी स्वतः आग्रही होतो, तुम्ही अध्यक्ष होतात. आपली चर्चा झाली, सुरजागड प्रकल्प सुरू झाला. जवळपास आता 7 ते 8 हजार लोक तिथे काम करतात, त्यांना काम मिळते. डायरेक्ट इनडायरेक्ट काय ते वेगळं.
आणि त्याच काय कुठली लॉयड स्टील कंपनी आहे, त्यांनी 22,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करून आता स्टील प्लांट उभा करतोय तो. आणि त्याचबरोबर टाटा टेक्नॉलॉजीचं मी काय म्हणालो, तो सूर्जागड प्रकल्प मायनिंगसाठी नाही आलाय तो. टाटा टेक्नॉलॉजी आणि आपलं सरकार मिळून तिथं एक स्टार्टअप सुरू केलं, त्यांनी स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं आणि त्या ठिकाणी दर वर्षाला त्यांचं टार्गेट आहे 5,000 तरुणांना ट्रेन करायचं. ते मोठं ट्रेनिंग सेंटर केलं त्यांनी, ट्रेन करायचं आणि त्यांना प्लेसमेंट द्यायची. आणि हे मोठे अचिव्हमेंट आहे तिथं त्या भागातल्या तरुणांसाठी. त्यामुळे टाटा बिर्ला लुटायला आले. टाटाचं तुम्ही मिठापासून ते बरोबर बोलले सावरकर की त्यांची जी विश्वासार्हता आहे आज देशामध्ये, टाटांचं नाव आहे, आज त्यांच्या नावाला गालबोट लागेल असं आपण वक्तव्य करू नका, असं सावरकर म्हणाले. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्ही माहिती घ्या ना, टाटा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत माहिती घ्या, त्या सेंटरच्या बद्दल माहिती घ्या, त्या ठिकाणी काय पद्धतीने ती टाटा कंपनी काम करते आहे. त्यांनी स्वतःचे पैसे टाकले, आपण थोडा शेअर त्याच्यामध्ये टाकला, पण त्यांची जास्त इन्व्हेस्टमेंट आहे, आपली कमी आहे. पण असं असताना देखील त्या भागातल्या तरुणांना नक्षलवाद कमी करायचा असेल तर नुसतं आपण नक्षलवाद्यांना त्यांना एन्काउंटर करून चालणार नाही. तर त्या भागामध्ये मेडिकल आहे, शिक्षण आहे, रस्ते आहेत, पाणी आहे, दिवाबत्ती आहे, तिथलं डेव्हलपमेंट देखील करण्याची आवश्यकता आहे. मेडिकल कॉलेज आपण दिलं, तिथला पोलिसांचा मॉरल सपोर्ट आपण दिला. जेव्हा तुम्हाला सांगतो, जेव्हा मोठी कारवाई झाली त्यावेळेस एकनाथ शिंदे तिथे गेला, 25-25 लाख 50-50 लाखाचं बक्षीस पोलिसांना दिलं. आणि त्यामुळे कितीतरी मोठ्या प्रमाणावरचे नक्षलवाद जे लाखो करोडो रुपये त्यांच्यावर इनाम होतं, त्यांना त्या ठिकाणी त्या कारवाईमध्ये मारलं गेलं. आणि आता नक्षलवाद अगदी झिरो, म्हणजे अगदी त्याचं नक्षलवाद खात्मा होतोय ना नसल्यासारखं. आणि काही लोकांनी घाबरून सरेंडर झाले, त्याची देखील योजना मला टाटांना चोर संबोधणाऱ्या या काँग्रेसचा जाहीर निषेध आहे. ही लोक या देशाला घातक आहे, तेवढं फक्त लक्षात ठेवा. यांना फक्त राजकारण एकाच गोष्टीवर करायचे, जात आणि दुसरा धर्म, बाकी काही नाही. या RSSला शिव्या घालतात, बाकीच्यांना शिव्या घालतात. अरे आतली कुठली गोष्ट नाहीये, आम्हाला नाही जातीवाद आणि धर्मवाद कुठला करायचा. तुम्ही साला आमच्या धर्मावरती उडाल तर काय आम्ही शांत बसणार का? आम्ही शांत बसणार? म्हणजे यांची बघा ना मानसिकता, बघा कशी यांची प्रत्येक गोष्टीमध्ये. मी आता तुम्हाला उदाहरण दिलं ना की टाटा देत होते तोपर्यंत चांगले, टाटा नाही देत की वाईट, अंबानी देत होते तोपर्यंत चांगले, अंबानी देत नाहीत की वाईट. इकडं असंच आहे, जोपर्यंत हिंदू शांत होता तोपर्यंत चांगला, जोपर्यंत हिंदू पेटून उठला, त्याच्या अन्याय अत्याचारांविरुद्ध आवाज उठवू लागला की तो वाईट. मग हिंदू विरोधात मुस्लिमांना उभं कर, दलितांना भडकव, हे सांगतायत बाकीचे सगळे. की काय केलं हिंदूंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी, गांधीजीच्या अहिंसेवर देशातलं स्वातंत्र्य मिळालं. हो बाबा हो, आमचे भगतसिंग, राजगुरू, बिजगुरू असेच फाजावर गेले चोऱ्या करून, आणि तुमच्या गांधीजींनीच मोठं हे केलं. हे डाव्या विचारसरणीची लोक, या सगळ्याच्या विरोधात एक काँग्रेसची मनोवृत्ती ठेचून काढावी लागेल. या देशालाही घातक आहे, घातक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. इथं तुम्हाला सगळे कोंबडी झुजवायला ठेवलेत या देशामध्ये, हे सगळे जाती धर्म आणून ठेवलेत. आणि बाकी मुस्लिम राष्ट्र, एक मुस्लिम राष्ट्र मारा, तिकडच्या अल्पसंख्याकांना कापून टाकतायत. बघा हे बांगलादेशचं प्रकरण, पाकिस्तानमध्ये किती होते, खाली श्रीलंका तर अख्खा देशाला ख्रिश्चन करून टाकलं, केरळा बी ख्रिश्चन झाला, साऊथमध्ये तर हिंदूंना जागाच देत नाहीत. या पश्चिम बंगालची अवस्था घ्या, काश्मीर घ्या, हे तुमचं बाकी सगळ्या गोष्टी घ्या. इकडे काय चाललंय हिंदूंवरती, काय अन्याय अत्याचार चाललाय, जरा बघा आणि सावध व्हा. वेळ या काँग्रेसच्या विचारसरणीपासून हे तुम्हाला कितीही येडे बनवतील, फक्त यांचा अभ्यास करा बारीक, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातील, एवढं फक्त मी तुम्हाला सांगतो.